नमस्कार मंडळी, मी पल्लवी. दी डिलिशियस फाइल्स माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आम्ही निघालो अमरावती येथे रोडगे खायला. श्री मेस असं या ठिकाणाचे नाव आहे. सुंदर अशी म्हण इथे लिहिलेली आहे, जेवढं बसतं पोटात तेवढंच घ्या ताटात. हे ठिकाण अमरावती बडनेरा रोडवर असून इथे सात्विक आणि चुलीवरचे जेवण मिळते. या काकू रोडगेंना लागणारं पीठ मळत आहे आणि या दुसऱ्या काकू इथे गोल गोल रोडगे बनवत आहे. अगदी जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने इथे रोडगे बनत आहे. शेणाची सुकलेली गौरी आणि लाकडं पेटवून जो निखारा पडतो त्यावर रोडगे भाजतात. आमच्या विदर्भाची आन बान शान असलेले रोडगे आणि आलू वांग्याची भाजी सुपर डुपर हिट आहे. आणि याची असली चव ही फक्त तुम्हाला अमरावती येथेच मिळू शकते. इथे एकदम घरगुती पद्धतीने आणि चुलीवर जेवण बनवलं जातं. या दोन काकू रोडग्यांची तयारी करत आहे, तर इकडे या ताई चुलीवर भाकरी बनवत आहे. तसेच दुसऱ्या चुलीवर इथे बिट्ट्या उकळत आहे. आणि या दोन मावशींनी मस्त तर्रीची आलू वांग्याची भाजी बनवली आहे. मस्त अशी तर्रीची भाजी बघून आणि तिथे दरवळणारा सुगंध घेऊन आम्हाला तर भूक लागली होती. तिथे गाईचं एक छोटं वासरू होतं आणि माझ्या बाळाने त्याला नमस्कारसुद्धा केला. तिथे असलेल्या काकांनी बाळाच्या हातात भाकरी दिली आणि ती भाकरी माझ्या बाळाने वासराला दिली. माझ्या बाळाला गाई वासरू खूप आवडतात. तिथे असलेला मोकळा परिसर, झाडी हे मनाला शांती देतं. आभाळ भरून आल्यामुळे तिथे पावसाचं वातावरण झालं होतं आणि आम्हाला लगेच निघायचं होतं, कारण आमच्याकडे आमचं बाळ होतं. तर आत्ता आम्ही जातोय आमच्या घरी आणि हे आहे आमचं घर. चला आत्ता मी तुम्हाला आमचं घर दाखवते. आमच्या घरी खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडी आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आमच्या घरी फुलांची झाडी, शोची झाडी, लिंबूचं एक मोठं झाड, कढीपत्ता असं सर्व आम्हाला घरीच मिळतं. आपल्या घराला असलेलं मोठं अंगण आणि त्यात आपण लावलेली हिरवीगार झाडी, याहून मोठं सुख काय असू शकतं. इथली सर्व झाडी माझ्या सासूबाईंनी आधीच लावलेली होती. या सर्व हिरव्यागार झाडांमुळे येणारा शुद्ध वारा आणि उन्हामध्ये या सर्व झाडांची सावली, स्पेशली लिंबूच्या झाडाची सावली खरोखरच समाधानकारक आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या लिंबाच्या झाडाला खूप सारे लिंबू आलेले आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे आहे कढीपत्त्याचं झाड. हे आम्ही दिवाळीला दिवा लावण्यासाठी पंचवटीवरनं आणलेलं होतं. तर हा आहे आमच्या घराचा परिसर. सगळीकडे पावसाचं वातावरण झालेलं होतं, म्हणून आम्ही लवकर घरी आलो. म्हणजे तिथे जेवण न करता आम्ही घरी येऊन जेवण केलं. पण आमचा बाळ गाडीवर झोपी गेला, त्यामुळे तुम्हाला तो आत्ता व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. आणि हा आहे आमच्या घराबाहेरचा परिसर. इथे 4 वाजले होते आणि तिकडे मुलं क्रिकेट खेळायला जात होती. आणि आता आपण बघू माझ्या हस्बंडने तोडलेले लिंबू. ढगाळ वातावरण असल्यामुळे सगळीकडे अंधारून आलं होतं, म्हणून आम्ही लाईट्स लावली होती. हा आहे आमच्या घरचा हॉल आणि आम्ही हॉलमध्ये आमच्या विदर्भाचे आराध्य दैवत म्हणजे श्री संत गजानन महाराज यांचा फोटो लावलेला आहे. ही आहे आमच्या घरची किचन. थोडी अस्ताव्यस्त आहे, कारण मी आजच माहेरवरून परतले होते. तर आत्ता आपण बघणार आहोत आणलेला रोडगा. हे बघा, इथे असा मोठ्या आकाराचा रोडगा आम्ही आणलेला आहे आणि आम्हा दोघांना तो एकच पुरेसा आहे. आणि तिकडे मी गॅसवर आणलेली आलू वांग्याची भाजी गरम करायला ठेवलेली आहे. एकच रोडगा 2 लोकांमध्ये पुरतो, कारण तो तेवढा मोठा असतो. त्याला अर्ध करायचं आणि आलू वांग्याच्या भाजीसोबत किंवा वरणासोबत खायचं. आणि जेवताना काय करायचं, आलू वांग्याच्या भाजीत टाकायचं लिंबाचा रस आणि वरण असन तर त्याच्यात टाकायचं साजूक तूप. मस्त खायचं, 1 नंबर लागते आलू वांग्याची भाजी आणि रोडगे. करा मग सबस्क्राईब.